एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। 2019च्या नगर परिषद निवडणुकीत अगदी थोड्या मतांवरून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपने यंदा नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचं ध्येय ठरवलंय। बेरजेच्या राजकारणात वजाबाकी होता कामा नये। यावेळी 23 पैकी 23 जागा आपल्या पक्षाच्या खात्यात पडतील असा ठाम विश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला। बुधवारी सायंकाळी माऊली निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते व आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत आजमाजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। त्यामध्ये नगरसेविका सीमाताई गोरे, प्रशांत गोरे, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, अर्चना गोरे, सागर गोरे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केला। त्याप्रमाणे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबिरे, माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे, मच्छिंद्र शिंदे, सुरेश आळेकर, महेंद्र शेठ आळेकर, नगरसेविका संगीता मखरे, सतीश मखरे, विकास बोर्डे, भाऊसाहेब खेतमाळीस, नाना आनंदकर, संजय आनंदकर, बापूराव सिदनकर, राजेंद्र सिदनकर, आजिम जकाते, जमीर जकाते, लक्ष्मण कोथिंबिरे यांच्यासह एकूण 129 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेतलेले आहेत। तसं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश होणार, कारण राज्यात इकडे प्रवेश प्रक्रिया चालू होती, पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर श्रीगोंदा शहरात एकही प्रवेश झाला नव्हता। त्याची उत्सुकता नक्कीच सर्वसामान्यांमध्ये होती आणि त्याला आज आपण सुरुवात केलेली आहे। आमची भूमिका एकच आहे की पक्षामध्ये प्रवेश होत असताना, म्हणजे ज्यावेळेस आपण बेरीज करतो तर बेरीज होत असताना वजाबाकी कोणती होता कामा नये। आज मी या पदावरती आहे ते सर्वसामान्य सर्व जे कार्यकर्ते आहेत, जे आमचे सर्व प्रमुख सहकारी आहेत, नेते मंडळी आहेत, म्हणजे प्रत्येक भागाचे जे नेतृत्व आहे, या नेतृत्वाने दादांनंतर माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थक करण्याचा प्रयत्न तर माझा चालूच आहे। पण त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता यांचं नेतृत्व असताना उद्या पक्षही वाढला पाहिजे, संघटनाही वाढली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे प्रवेश होतात। त्यामुळे प्रवेश प्रक्रिया आमची थोडीशी किचकट आहे, वेळ जातो, म्हणजे आला लगेच पंचा टाकला असं होत नाही। या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ जातो, तर वेळ जरी गेला तरी योग्य पद्धतीने योग्य दिशेने कामकाज सुरू आहे याची खात्री सर्वसामान्य जनतेमध्ये नक्कीच आहे। हे आम्ही काय म्हणण्यापेक्षा ते बघा, माझा स्वभाव हा कधीही टीका करणं नाही, टीकेला उत्तर देणं नाही आहे। माझा स्वभाव हा कृतीतनं उत्तर देणं आहे। मी कधीही शब्दातनं उत्तर दिलेलं नाही आहे। त्यांना जे वाटतंय ते त्यांनी मानावं, पण उद्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर माझी आपल्याला विनंती असणार आहे की तुम्हीच तुलना करा की कोणाकडे आयात उमेदवार आहेत आणि कोणाचे उमेदवार हे पक्षाबरोबर काम करणारे आहेत। त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा केलं तशी काही अर्थ नाही, कारण आमचा एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही। प्रमुख कारण म्हणजे काय की आम्ही आमचा जो काही आमचा वैयक्तिक जी जनचाचणी झाली होती, ज्याला आपण सर्वे म्हणतो, त्या सर्वेमध्ये श्रीगोंदा शहराच्या जनतेने वन साइडेड मत हे असं व्यक्त केलं की आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा पाचपुते जो काही उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार आहोत, की त्याला आम्ही संधी देणार आहोत। म्हणजे ज्यावेळेस सर्वसामान्य लोक प्रभागात वार्डात जातात त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस इच्छा व्यक्त करतो एखादा व्यक्ती की हा मला लढायचं आहे, मी उभा राहणार आहे उद्याच्या निवडणुकीला, तर सर्वसामान्य जनता त्यांना म्हणते की हा ठीक आहे, फक्त भारतीय जनता पार्टी किंवा पाचपुतेंचं तिकीट घेऊन या। हे जनतेने इतका मोठा जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, तर जनतेच्या विश्वासाला सार्थ करेल असा उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून आमची जनचाचणी चालू आहे। आणि ह्या चाचणीमध्ये जो कोणी व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी जनतेला केपेबल वाटतोय, आता आमच्या काल मुलाखती झाल्या, त्यांच्यात मी सगळ्यांची चाचपणी करून घेतोय। त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात जे नगरसेवक आम्हाला द्यायचे ते नगरसेवक देत असताना त्यांचा सुद्धा जनचाचणी केल्याशिवाय कोणतीही उमेदवारी जाहीर होणार नाही। आमच्याकडे जे आमचे आजी माजी सर्व नगरसेवक आहेत, आत्ताच्या घडीला कोणालाही आपण कसलाही शब्द दिलेला नाही आहे। जे सर्वेमध्ये अव्वल येतील अशाच लोकांना उद्याच्या दृष्टिकोनानं निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी दिली जाईल। आणि ती नुसती संधी नसणार आहे, ती जवळजवळ खात्री असणार आहेत की हे लोक 100% नगरपालिकेमध्ये जाऊ शकतील, असेच केपेबिलिटी असणारे ते सर्व उमेदवार आमचे असतील। आणि अजिबात राहणार नाही। मुळात काय आहे की आज दाखवलं जातं चित्र की महायुतीमध्ये फूट, वस्तुस्थिती तशी नाहीच आहेत।
म्हणजे निवडणुकीच्या वेळेसची महायुती जी आहे ना ती सगळी जागेवर आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस हे कोणच नव्हते, हे सगळे महाविकास आघाडी म्हणा विरोधी पार्टीमध्ये होते. त्यामुळे ह्यांच्या जाण्याचं आम्हाला दुःख नाही, ह्यांचा जाण्याची आम्हाला कोणताही तोटा नाही, कारण मुळात हे आमचे विरोधकच होते. म्हणजे विधानसभेचं जर तुम्ही चित्र पाहिलं, विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे विरोधात लढलेले आहेत. आणि मी मागेही म्हणालो की निवडणूक नसताना हे सगळे एक आलेत, याच्यावरनं आमची काम करण्याची पद्धत ही जनतेला आवडत आहे याची भीती त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या आधीच व्यूहरचना करायला सुरू केली की जर आमदाराला डॅमेज करायचं असेल तर आमदार महायुतीमध्ये आहेत, तर महायुतीमध्ये फूट झाली हे चित्र तयार करायचं म्हणून त्यांनीच कोण शिवसेनेत गेलं, कोण राष्ट्रवादीत गेलं आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सेपरेट होते म्हणजे महायुतीत फूट झाली. पण वस्तुस्थिती तशी नाही. यांना वाटतं तसं नाही. जनता खूप सुज्ञ आहे. श्रीगोंद्याची जनता इतकी सुज्ञ आहे, तुम्ही अनेकदा पाहिलं श्रीगोंद्याने निकाल बदललेले आहेत. श्रीगोंद्याने या जिल्ह्याची राजकीय दिशा बदललेली आहे आणि या जिल्ह्याने राज्याची राजकीय दिशा बदललेली आहे. म्हणजे श्रीगोंदा खूप सुज्ञ आहे, याचा विसर विरोधकांना पडलेला आहे. कोणत्याही प्रकारची महायुतीला फूट नाही आणि कोणत्याही प्रकारे पाचपुतेंना तोटा झालेला नाही आहे. पाचपुतेंचे विरोधक हे पाचपुतेंच्या विरोधात आहेत, हे सत्य जनतेला कालही माहिती होतं, आजही ते वास्तव्य आहे. हे मी मगाशी जसं सांगितलं की आम्ही बेरीज करत असताना वजाबाकी होणार नाही याची खबरदारी घेतोय. त्यामुळे कोणतेही प्रवेश घ्यायचे असतील तर जे आमचे नगरसेवक आहेत आत्ता किंवा आमचे जे काही सहकारी आहेत, नेते मंडळी आहेत, यांना विचारात घेऊनच आम्ही पुढे जातोय. त्यामुळे आमच्या ह्या प्रक्रियेला वेळ जातोय. म्हणजे आज कोणी आला आणि मला भेटला आणि प्रवेश झाला असं इथं होत नाही. इथे आमच्याकडे मला जरी म्हणजे मी जरी आज या तालुक्याचा प्रमुख म्हणून काम करत असेल, मला जरी भेटलं तरीसुद्धा सर्वांशी चर्चा झाल्याशिवाय कोणते निर्णय घेतले जात नाहीत. ठीक आहे, नवीन लोक आल्यानंतर थोडी गर्दी वाढते, पण आम्हाला खात्री आहे की आमचं घर खूप मोठं आहे, त्यामुळे प्रत्येकाला आम्ही स्थान देऊ शकतो. ते होणार आहेत आणि येताना तुम्हाला दिसतील ते प्रवेश सगळे. म्हणजे अजूनही काही प्रवेश लाईनअप आहेत. म्हणजे आजचा प्रवेश हा काही सिंगल प्रवेश अशी काही परिस्थिती नाही. निवडणुकीपर्यंत अनेक वेगवेगळे आपल्याला धक्के पाहायला मिळतील. आणि मुळात असं आहे की तुम्ही जर नीट गणित पाहिलं तर 2019ला आमच्या उमेदवाराचा जो पराभव झाला होता तो अवघा एक 1500-1600 मताचा पराभव होता. आणि त्यावेळेस आमच्याबरोबर असणारी सगळी लोकं ही आमच्याबरोबरच आहेत आणि आता ह्याच्यामध्ये बेरीज वाढत चाललेली आहे. तर नक्कीच निकाल हा उत्तम राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि ज्या ज्या चुका झाल्या तर आम्ही त्या सुधारतोय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.